या आधीच्या क्लासमध्ये डिराइव्हड गेट, नॅन्ड गेट बद्दल माहिती बघितली होती. आजच्या क्लासमध्ये नॉर गेट बद्दल अभ्यास करणार आहोत. नॉर गेट काय आहे, त्याचं सिम्बॉल, लॉजिकल डायग्राम आणि ट्रूथ टेबल याबद्दल सविस्तर माहिती आपण बघणार आहोत. नॉर गेट हे दोन गेटच्या कॉम्बिनेशन पासून तयार होत आहे. इथे बघा नॉर गेट दाखवलेला आहे. नॉरचा एन म्हणजे नॉट आणि ऑर म्हणजे नॉट आणि ऑर या दोन गेट पासून नॉर गेट तयार होतो. इथे डायग्राम दाखवलेली आहे, ही लॉजिकल डायग्राम आहे. यामध्ये सुरुवातीला प्रथम ऑर गेट दाखवलेला आहे आणि त्यानंतर नॉट गेट दाखवलेला आहे. म्हणजेच पहिले ऑर गेट कार्य करेल आणि केलेल्या कार्यावर मग नॉट कार्य करणार. यामध्ये बघा ऑर गेटला दोन इनपुट आहे, ए आणि बी. त्यानंतर हे मिळालेलं आहे ऑर गेटचं आउटपुट आणि इथे मिळणार आहे नॉरचं आउटपुट. बघा कसं मिळणार. इथे ऑरला इनपुटला ए आणि बी दिलेलं आहे, त्यामुळे ऑरचं आउटपुट मिळेल ए ऑर बी. आपण याआधी अभ्यास केलेला ऑर गेटचा त्याचं इक्वेशन आहे y इज इक्वल टू ए ऑर बी. हे आपल्याला मिळेल ऑरचं आउटपुट. हे आउटपुट आपण नॉटच्या इनपुटला देऊ. नॉटच्या इनपुटला दिल्यानंतर इथे काय लावलेलं आहे, बबल जोडलेला असल्यामुळे दिलेल्या इनपुटला तो इन्व्हर्ट करणार. म्हणजे बबलमुळे काय लागेल, त्याला बार लागेल. म्हणजे काय, ए ऑर बी बार इथे दाखवलेले आहे बघा, ए ऑर बी बार. म्हणजे आपल्याला आउटपुटला कोणतं इक्वेशन मिळणार, y इज इक्वल टू ए ऑर बी बार. हे आहे नॉर गेटचं इक्वेशन. इथे नॉर गेटचा सिम्बॉल दाखवलेला आहे. हा ऑर गेट आहे आणि शेवटी इथे बबल लावलेला आहे. नॉर गेटला दोन इनपुट असतात, ए आणि बी, आणि बबलपासून एक आउटपुट घेतलेला आहे आणि इथे आउटपुट y हे निघालेलं आहे. y इज इक्वल टू ए ऑर बी बार हे याचं नॉर गेटचं इक्वेशन आहे. हे नॉर गेट कसं कार्य करणार आहे आपण ट्रूथ टेबलद्वारे बघूया. यामध्ये बघा ट्रूथ टेबलमध्ये ए आणि बी इनपुट आहे आणि इथे एक ऑर गेटचं आउटपुट आणि नॉर गेटचं आउटपुट दाखवलेलं आहे. दोन इनपुट असल्यामुळे त्याचे चार कंडिशन असतात. पहिली कंडिशन आहे 0 0, दुसरी कंडिशन आहे 0 1, तिसरी कंडिशन आहे 1 0 आणि चौथी कंडिशन आहे 1 1. आपण या चारही कंडिशन या ऑर गेटला देऊन बघू आणि आउटपुटला आपल्याला काय मिळणार आहे ते बघूया. त्यापैकी पहिली कंडिशन आहे 0 0, म्हणजे आपण ए ला 0 देणार आणि बी ला 0 देणार. हे इनपुट ऑर गेटला दिल्यानंतर ऑर गेट यावर ऑपरेट करेल आणि आपल्याला इथे आउटपुट मिळेल ए ऑर बी. म्हणजे 0 प्लस 0 काय मिळणार, इथे 0 मिळेल. 0 प्लस 0 काय मिळेल, 0. कारण ऑर गेट असल्यामुळे इथे प्लसचं साईन आहे, म्हणजे ते काय करेल, दिलेल्या इनपुटला ऍड करेल, त्याची बेरीज करणार. तर आपल्याला मिळालेले जे 0 आहे हे आउटपुट आहे, आपण कुठे देणार, या नॉटच्या इनपुटला. नॉटला काय लावलेला आहे, हा बबल लावलेला आहे. त्यामुळे या 0ला दिलेल्या इनपुटला काय करणार, तो इन्व्हर्ट करणार. म्हणजे इथे काय होणार, 0चा बार. 0चा बार म्हणजे काय, अगदी 0च्या अपोजिट काय मिळणार. इथे 0च्या अपोजिट म्हणजे 1. म्हणजे काय, जेव्हा आपण ए आणि बी हे काय 0 0 देऊ त्यावेळेस 0 प्लस 0 हे ऑर गेटचं आउटपुट काय मिळणार, 0, आणि नॉरचं आउटपुट काय मिळणार, 0चा बार म्हणजे 1. दुसरी कंडिशन बघूया. ज्यावेळेस ए ला 0 देऊ आणि बी ला 1 देऊ, यावेळेस काय मिळणार, 0 प्लस 0. आता इथे बघा या इक्वेशन मध्ये दिलेलं आहे, इथे काय होणार, दोन्ही इनपुटची बेरीज होणार. म्हणजे काय होणार, 0 प्लस 0 आपल्याला काय मिळणार, 0 प्लस 1 1 मिळेल आणि 1चा बार काय मिळेल, इथे 0. तिसरी कंडिशन आहे 1 आणि 0, म्हणजे ए 1 आहे आणि बी 0 आहे. या कंडिशन मध्ये 1 प्लस 0 काय मिळणार, 1, आणि 1चा बार काय मिळणार, इथे 0. चौथी कंडिशन आहे 1 1, 1 प्लस 1 या ऑर गेटच्या आउटपुटमध्ये काय मिळणार, 1 मिळणार आणि 1चा बार इथे काय मिळणार, 0 मिळणार.
या मिळालेल्या ट्रूथ टेबलवरून हे जे आउटपुट आहे हे नॉर गेटचं आउटपुट आहे आणि या नॉर गेटच्या आउटपुटवरून आपल्याला दोन निष्कर्ष काढता येईल. ते म्हणजे ज्यावेळेस आपण इनपुटला 0 0 देतो, म्हणजे यापैकी सर्व इनपुट ज्यावेळेस 0 असतात त्यावेळेस आउटपुट काय मिळतो, 1 मिळतो. आणि ज्यावेळेस दिलेल्या इनपुटपैकी म्हणजे या दिलेल्या इनपुटपैकी एक जरी इनपुट 1 असेल तर आउटपुट आपल्याला काय मिळते, 0 मिळते. अशा प्रकारे हे नॉर गेटचं आउटपुट इथे दिलेलं आहे. या नॉर गेटला युनिव्हर्सल गेट सुद्धा म्हणतात. युनिव्हर्सल गेट म्हणजे या नॉर गेट पासून बेसिक लॉजिक गेट्स तयार करता येतात. आता इथे दाखवलेले आहे बघा, नॉट, अँड आणि ऑर हे तिन्ही बेसिक लॉजिक गेट्स आहे. कसे तयार झालेले आहे या आकृतीमध्ये दाखवलेले आहे. सुरुवातीला बघूया, नॉर गेट इज युज्ड ॲज नॉट गेट, म्हणजे नॉर गेटचा उपयोग करून नॉट गेट कसं तयार करतात हे आपण बघूया. इथे बघा हा नॉर गेट दाखवलेला आहे, एक याचा सिम्बॉल आहे. दोन्ही इनपुट कॉमन केलेलं आहे आणि त्यापासून एकच इनपुट काढलेलं आहे आणि हा एक आउटपुट आहे. याला ए हे इनपुट दिलेलं आहे आणि हा बबल लावल्यामुळे आपल्याला काय मिळेल, आउटपुटला ए बार, म्हणजे आउटपुट काय मिळेल, वाय इज इक्वल टू ए बार. आणि ए बार कशाचं इक्वेशन आहे, नॉट गेटचं. म्हणजेच हे जे नॉट गेट आहे हे नॉट गेट प्रमाणे कार्य केले. इथे सिम्बॉल दाखवलेलं नॉट गेटचा, हे इनपुट आहे ए, हा सिम्बॉल आहे आणि हे आहे आउटपुट आहे वाय इज इक्वल टू ए बार. दुसरं बघूया, नॉर गेटचा उपयोग करून अँड गेट कसं तयार करतात. यासाठी 3 नॉर गेटचा उपयोग केलेला आहे. पहिला नॉर गेट आहे, दुसरा नॉर गेट आहे आणि तिसरा नॉर गेट आहे. यामध्ये बघा, त्यापैकी पहिल्या नॉर गेटचे दोन्ही इनपुट कॉमन केलेले आहेत, त्यापासून एकच इनपुट काढलेलं आहे. दुसऱ्या नॉर गेटचे दोन्ही इनपुट कॉमन केलेले आहेत, त्यापासून एकच इनपुट काढलेलं आहे. बघा, पहिल्या नॉर गेटला ए हे इनपुट दिलेलं आहे, त्यामुळे आउटपुटला काय मिळणार आपल्याला, हा बबल ज्याला आपण इन्व्हर्टर म्हणतो हे लावल्यामुळे आउटपुट ए बार मिळणार. त्याचप्रमाणे दुसऱ्या नॉर गेटला बघा, बी हे इनपुट दिल्यामुळे आउटपुटला आपल्याला काय मिळणार, बी बार मिळणार. आता पहिल्या नॉरचं आउटपुट ए बार आपण कुठे देऊ, तिसऱ्या नॉरच्या इनपुटला, आणि दुसऱ्या नॉरचं आउटपुट बी बार देऊ आपण तिसऱ्या नॉरच्या इनपुटला. म्हणजे या तिसऱ्या नॉर गेटच्या इनपुटला काय मिळणार, ए बार आणि बी बार. हे दिल्यानंतर आउटपुटला काय लावलेलं आहे, बबल लावलेलं आहे, त्यामुळे आउटपुट आपल्याला काय मिळणार बघूया आपण सविस्तर. वाय इज इक्वल टू, आपण या ऑरला काय दिलेलं आहे, ए बार, ऑरचं साईन कोणतं आहे, प्लस, आणि पुन्हा दुसरं इनपुट काय दिलेलं आहे, बी बार. हे आपण याला दिलं. हा बबल लागल्यामुळे याला काय करेल, तो इन्व्हर्ट करेल, म्हणजे इथे काय लागेल, कंप्लीट बार येणार. इथे काय येणार आहे, कंप्लीट बार. अशा प्रकारे आपल्याला याचं इक्वेशन मिळेल, ए बार और बी बार याचं कंप्लीट बार. याला जर आपण सॉल्व केलं तर डी मॉर्गन्सच्या थेरमनुसार वाय इज इक्वल टू ए और बी चा कंप्लीट बार. हा बार आपल्याला इथे सोडायचा आहे, आपल्याला वरचा बार घेऊ, ए और बी चा कंप्लीट बार. हे घेतलं तर डी मॉर्गन्स थेरमनुसार यामध्ये काय होणार, दोन्ही व्हेरिएबलची बार्स काय होणार, सेपरेट होणार, आणि जी साईन आहे ते साईन काय होणार, चेंज होणार. म्हणजे इथे प्लस आहे तर ते साईन इंटू मध्ये चेंज होणार. म्हणजे काय, ए बार म्हणजे ए चा सेपरेट बार अँड बी बार. आता जे बार आहे सुरुवातीला दिलेले हे बार, हे आपण बार इथल्या हा बी, हे जे बार आहे ए बार, एच्या वरती बार आहे सेपरेट बार आणि बीच्या वरती बार आहे, आपण इथे ठेवूया. दोन्ही व्हेरिएबलवर कोणते बार आहे, डबल बार आहेत. यामध्ये डबल इन्व्हर्शन लॉ लागू होतो, त्यामुळे हे दोन्ही डबल बार कॅन्सल होणार आणि आउटपुटला काय मिळणार आपल्याला, ए अँड बी. हे जे इक्वेशन आहे हे ए अँड बी कुठे मिळणार, या तिसऱ्या नॉर गेटच्या आउटपुटला. म्हणजे हे आउटपुट मिळेल वाय इज इक्वल टू ए अँड बी. आणि ए अँड बी कशाचं,
लॉजिकल इक्वेशन आहे, हे आहे अँड गेटचं. बघा इथे अँड गेटचं सिम्बॉल दाखवलेलं आहे. 2 इनपुट आहे ए अँड बी आणि आउटपुट मिळालेलं आहे आपल्याला y इज इक्वल टू ए अँड बी. अशा प्रकारे नॉर गेटचा उपयोग आपल्याला अँड गेट म्हणून सुद्धा करता येतो. तिसरं बघूया, नॉर गेट इज युज्ड ॲज ऑर गेट. यासाठी 2 नॉर गेटचा उपयोग केलेला आहे. त्यापैकी पहिल्या नॉर गेटला 2 इनपुट दिलेले आहे ए आणि बी. मग या नॉर गेटचं आउटपुट काय मिळेल, इथे बबल लागल्यामुळे ए ऑर बी बार. हे जे आउटपुट आहे पहिल्या नॉरचं आउटपुट कुठे देणार आपण, दुसऱ्या नॉरच्या इनपुटला. ते पण दोन्ही इनपुट कॉमन करून एकत्रित हे आउटपुट देणार. मग इथे काय मिळणार, यामध्ये मिळेल बघा, इथे आपण इक्वेशन लिहून बघू. हे आपण काय दिलं, ए ऑर बी बार. हे इनपुट जे आहे या पहिल्या नॉर गेटचं आउटपुट आपण दुसऱ्या नॉर गेटच्या इनपुटला दिलेलं आहे याप्रमाणे. मग आता काय केलेलं आहे, हे इनपुट तर दिलेलं आहे आपण, पण इथे बबल लागल्यामुळे काय लागेल, इथे या दिलेल्या इनपुटला तो काय करेल, इन्व्हर्ट करेल. म्हणजे इथे काय लागेल, बार लागेल. या कंडिशनमध्ये परत दोन्ही जे बार आहेत, डबल बार आहेत, ते निघून जातात आणि उरतो काय इथे फक्त ए ऑर बी. म्हणजे आउटपुटला आपल्याला काय मिळते, y इज इक्वल टू ए ऑर बी. बघा आपण या आउटपुटला इथे लिहिलेलं आहे y इज इक्वल टू ए ऑर बी. आणि हे ए ऑर बी कशाचं इक्वेशन आहे, ऑर गेटचं. इथे ऑर गेटचं सिम्बॉल दाखवलेलं आहे. ऑर गेटला 2 इनपुट दिलेलं आहे आणि हे आउटपुट आहे y इज इक्वल टू ए ऑर बी. अशा प्रकारे या नॉर गेटचा उपयोग करून आपल्याला ऑर गेट तयार करता येतात. म्हणून या नॉर गेटला युनिव्हर्सल गेट असे सुद्धा म्हणतात.